मी जनतेपर्यंत पोहोचून शाळेमध्ये बालकापर्यंत ही पाठ्यपुस्तकात एक वाटप करत आहे. नेमकं त्याचं उद्दिष्ट भोकर मतदारसंघामध्ये त्याचं नेमकं उद्देश म्हणजे असा काहीच नाही. पहिलं पूर्वीपासूनच मला ते काहीतरी म्हणजे गोरगरिबांना दान धर्म करण्याची आवड असल्यामुळे मी हे आज तुम्हाला नवीन वाटायला तुमच्या तालुक्यामध्ये सुरुवात केली आहे. म्हणजे अर्धापूरमध्ये झालं, भोकरमध्ये, माझं मुदखेडमध्ये ते गोरगरिबासाठी प्रत्येक वेळेस काही ना काही आपण पुन्हा फुलाची पाकळी द्यावं. आपण ते प्रत्येक वेळेस धार्मिक कामं करता. त्या उद्देशानं कुठेतरी आज मुदखेड तालुक्याच्या बाहेर बी आपण निघायला पाहिजे म्हणून मुदखेड तालुका, भोकर तालुका आणि अर्धापूर तालुक्यामध्ये तिन्ही जागी गोरगरीब विद्यार्थी असतात, त्यांना वया मिळत नाहीत, पेन मिळत नाहीत. त्या दृष्टिकोनातून आपलं कार्य आहे. उद्देशाचं दुसरं कोणतं आहे? आपण जे हे कार्य चालू केलेले आहे, तर जनतेमध्ये अशी चर्चा आहे की विधानसभेच्या तोंडावर हे काम चालू केलेलं आहे म्हणून चर्चेचं आहे. विधानसभा जवळपास म्हणजे आता सुरुवात झाली. माझं आता हे कार्य जवळपास 3-4 वर्षापासून माझे कार्य. आता माझ्या तालुक्यामध्ये आता कोणी एखादे वारला असेल त्यांना आर्थिक मदत करणे, विधवा बाया असतील, विधवा बायाला मी जे हे करायचं, आता हे प्रत्येक गोष्टी केलेल्या आहेत. आता हे आपण उमेदवारी मागणं आणि हे करणं आता लोकांचं म्हणजे पुढचं उठालं की बाबा हे या टाइमलाच का माझ्या तालुक्यामध्ये कार्य झालेच नाही का? तुमच्या तालुक्यामध्ये माहिती नसल्यामुळे काही जणांचं म्हणणं तुमच्या तालुक्यामध्ये सामाजिक संवर्धन मोठे प्रमाण आहे. वाढसाठी मोठी महिलांसाठी भेट वस्तू दिली. पण त्या भेट वस्तूसाठी तुमच्या ग्रामीण भागामध्ये तुमच्या नावाने व्हावा, तुमचं काम सर्वच मुख्य तालुक्यामध्ये चांगलं मानलं जातं. तसंच हे कार्य आमच्या अर्धापूर असो, भोकर असो, ही कार्यक्रम त्यापुढे पोहोचू. नाही. आपण आता पहिलं मुदखेड तालुक्यामध्येच केलं. तर मुदखेड तालुक्यात गेल्या वेळेस मी माझा लग्नाचा 25वा वाढदिवस होता. 240 विधवा बायाला मी सन्मान केला. पुन्हा फुलाची पाकळी देऊन त्यांना सन्मान. त्याच्या अगोदर मी माझ्या गावामध्ये केलेलं आहे. आता कुठं आता तंड्यामध्ये आमचं वारलं होतं एक म्हणजे त्यांच्या 2 मुली लग्नाच्या होत्या, त्यांना सुद्धा मी घर बांधून दिलेलं आहे. पुन्हा मंदिराचा जे विषय, प्रत्येक जण माझ्याकडे मंदिराला यायचं, मंदिराला मी हा म्हणत नाही. कोणते भंडारे असतील हे प्रत्येक कामं आमच्या मुदखेड तालुक्यात कुठेतरी आता मुदखेडच्या बाहेर बी आपण करावं या उद्देशानं आपण इकडे करत असतो. आणि आता हे प्रोग्राम चालू केला म्हणजे दरवर्षी आपलं हे सगळं चालू राहील. इलेक्शन जरी आपल्याला उमेदवारी जरी मिळाली गेली तरी हे सामाजिक कार्य माझे चालूच राहणार त्यापुढे. म्हणजे सामाजिक कार्य तुम्ही फक्त मुख्यमध्ये करणार का भोकरमध्येच करणार? नाही, आता तिन्ही तालुक्यामध्ये मी सामाजिक कार्य करणार. म्हणजे आता विधानसभा झाल्यानंतर तुम्ही हेच आता जे माझी सुरुवात झाली प्रत्येक वर्षी माझा हेच कार्यक्रम आहे. आता पुढच्या वर्षी विधानसभा जरी झाली तरी प्रत्येक शाळेमध्ये हे जे वयाचा आणि पेनीचा कार्यक्रम आहे हे पुन्हा राबवले जाणार. दरवर्षी राबवले. मतदारसंघात तालुक्या ठिकाणी त्यांच्यावर तुम्हाला काय प्रतिसाद? प्रतिसाद प्रत्येक मतदारसंघामध्ये चांगला आहे. फक्त लोकांची आता मतदारसंघाची काही भावना, काही कामं झाले नाहीत त्याच्यावर थोडे लोक बोलले. आता भोकर मतदारसंघामध्ये आज आपलं अर्धापूर आणि मुदखेड भागामध्ये पाण्याची सुविधा झाली. माननीय शंकरराव चव्हाण साहेबांनी ही पाण्याची सुविधा केली. त्याच्यानंतर आपण अशोकराव चव्हाण साहेबांना भोकर मतदारसंघातून निवडून दिलं. पण हे शेतकऱ्याची हे पाण्याची भोकर तालुक्यामध्ये साहेबांना आतापर्यंत व्यवस्था केली नाही. फक्त मागणी शेतकऱ्याची एवढंच आहे की तुम्ही काही करा, आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्या, अशी लोकांची मागणी आहे. आणि त्या पद्धतीनं आपण जर आपल्याला काँग्रेस पक्षाला उमेदवारी दिली समजा आपण निवडून आलो, प्रधानानं आपण भोकर तालुक्यामध्ये पाणी कसं नेता येईल, भोशीवरून लिफ्ट करून आपल्याला भोकर तालुक्यामध्ये पाणी आपल्याला घेऊनच जायचं आणि हे प्रयत्न आपले राहतील. काँग्रेस पक्षाकडे तुम्ही तिकीट मागताय का मुलीसाठी तिकीट मागताय? नाही, माझ्या मुलीसाठी मागा तुम्ही तिकीट. माझी मुलगी इंजिनिअरिंग आहे, आता UPSCची तयारी चालू आहे. मुलीसाठी काँग्रेस पक्षाकडून तिकीट. त्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न आहे पाण्याचा. भोकर तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे. तो पाण्याची आम्हाला व्यवस्था करा. आता पाण्याची व्यवस्था तर मी अगोदर सांगितलं जाईल, लिफ्ट करून आपल्याला पाणी भोकर तालुक्यामध्ये नेता येते त्याची व्यवस्था करता येईल. आता मुदखेडच्या भागामध्ये मुदखेड तालुक्यामध्ये फुल शेतीचा जास्त जोर आहे, ते एक विषय आला आहे. पुन्हा अर्धापूर तालुक्यामध्ये आपले केळी जास्त उत्पन्न असल्यामुळे इथला एक केळीवर संशोधन काहीतरी हे केलं पाहिजे, तो यायला. आणि जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघामध्ये 2 तालुक्यामध्ये ऊसाचा जो प्रश्न आहे भयंकर अवघड प्रश्न. म्हणजे आपण आज ऊस लावालो, जवळपास आपला ऊस की 18 महिन्याच्या नंतर तुटला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याची एवढी आर्थिक नुकसान होत आहे की जे ऊस एकरी 50 टन व्हायचा आज 18 महिन्याला गेल्याच्या नंतर कुठे एकरी 30चे उतार आहे. म्हणजे 20 टन आपल्याला एकरी उतार कमी यायला हे लेट झाल्यामुळे. तेच जर 12 महिन्यामध्ये गेला तर जवळपास 20 टनाचेही जरी आपण पैसे म्हणलं तर 50,000
पर एकरी शेतकऱ्याची 50,000 रुपये नुकसान होईल. हे का नुकसान होत आहे? आता हे बरेच शेतकऱ्याला काही गोष्टी त्याच्यामध्ये समजल्या. आपण सतत एका माणसावर जबाबदारी पूर्ण टाकली, त्यांचे व्यवहार जास्त झाले. त्यांना एकतर कारखान्याकडे बी बघता येत नाही, एकतर मतदारसंघात बी बघता येणार नाही, पुन्हा त्याची एजन्सी असं हे झाल्यामुळं व्याप वाढल्यामुळं हे शेतकऱ्याची नुकसान आहे. कुठेतरी व्याप करण्यासाठी भोकरच्या मतदारसंघानं यावेळेस काही भोकर मतदारसंघातला नवीन उमेदवार माझी मुलगी दामिनी रोडगे यांना पक्षानं तिकीट दिलं, जास्तीत जास्त मतदारांना निवडून द्यावं, जेणेकरून आपल्याला कारखान्यामध्ये सुद्धा कसा शेतकऱ्याचा फायदा करता येईल त्या पद्धतीने आपण फायदा करू. त्यासोबत तुमचं काय आपल्याला कशा पद्धतीने जनतेसोबत आता कसं पडेल? भोकर मतदारसंघामध्ये आपण जवळपास त्या घराण्यावर 40 वर्षापासून आपण निवडून देत आहोत. मग आज आमच्यासारखा नवीन उमेदवार फक्त गाठी भेटी घेत आहे, तर त्याने 40 वर्षापासून सत्ता भोगवल्याच्या नंतर त्यांना गाठी भेटी घ्यायचा काही प्रश्नच येऊ नये. त्याने जर विकास केला असेल, खरोखर जनतेचे कामं केले असते, तर घरी बसून लोक त्यांना निवडून देतील. एवढी मेहनत कशाला करावं लागेल त्यांना? त्यांना एक धासकी पडले की आपण कुठंतरी प्रत्येक मतदारसंघाला आपण आतापर्यंत बनवलो, याही वेळेस बनवून ह्या दृष्टिकोनातून त्याने आता प्रचार करायचा. जनता भोकर मतदारसंघातली जनता अजिबात त्या आता भूलतापाला बळी पडणार नाही. मराठा आरक्षणासाठी खरंच तुम्ही उमेदवार झाले, निवडून आले, काय भूमिका ठेवणार मराठा समाजाचं? नाही, आता जे नारेबाजी झाली हे गोष्ट म्हणजे चुकीचीच. प्रत्येक उमेदवार कोणी येऊ द्या, त्या गावामध्ये जाऊ द्या, त्यांची भूमिका मांडू द्या, प्रत्येकाने ते ऐकून घेतली पाहिजे. आणि विरोध हा करणं गोष्ट वेगळी झाली. गावातून म्हणजे आपलं ऐकून घ्या, तुम्हाला मतदान करायचं नसेल त्या कॅन्डिडेटला तुम्ही मतदान करून, पण गाव बंद हे म्हणजे हे योग्य वाटत. कुठंतरी आपल्याला त्या गाडीमध्ये फसल्यासारखं वाटतं, पण हे योग्य नाही. समजा प्रत्येक गावामध्ये माझी विनंती हेच राहील, कोणताही कॅन्डिडेट येऊ द्या, त्यांचे तुम्ही शब्द ऐकून घ्या, तुम्हाला जे निर्णय घ्यायचा ते निर्णय घ्या. भोकर विधानसभा मतदारसंघातील अनेक बेरोजगार तरुण अनेक जिल्ह्यात रोजगारासाठी जातात, त्यांना रोजगार मिळावा. आपण त्यांना रोजगार देणार का मतदारसंघात? आता विषय कसा, आपल्या भोकरला MIDC जवळपास 15 वर्ष झालं मंजूर, आतापर्यंत ती चालू झाली. भोकरमध्ये MIDC आपण निवडून आल्याच्या नंतर पहिलं प्राधान्यानं आपण MIDC सुरुवात केली. MIDC तिथं सुरुवात केलं. मतदारसंघामध्ये जवळपास 10 ते 15 हजार आपले बेरोजगार तिथं कामाला लागले. त्याच्यानंतर मुख्यला सुद्धा आपल्या डोणगावला मंजूर हे झालेले आहे. डोणगावचे अजून MIDCचा काही प्रश्न मार्गी लावला आतापर्यंतच्या राजकारणात. त्याच्यामुळे तिथल्या MIDCचा आपण प्रश्न मार्गी लावून तिथे काही हे लागते, बेरोजगार लोक तिथे सुद्धा कामाला लागतील. त्या पद्धतीने जसं जसं आपल्याला एक एक झाल्याच्या नंतर त्या टप्प्यानं आपल्या मतदारसंघातील लोक इथं पुन्हा किंवा मुंबई इकडे जाण्यापेक्षा आपल्याच मतदारसंघामध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करता येईल त्या पद्धतीने आपण निर्मिती करू. मतदारसंघातील शेतकऱ्यांना 2 ते 3 वर्ष झालं पीक विमा मिळालेला आहे, याबद्दल आपलं काय धोरण आहे? आता याच्यामध्ये कसं झालंय, आपण सतत एकाच माणसाला निवडून दिल्यामुळे त्यांचं मतदारसंघावर दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळे त्यांना मतदारसंघामध्ये जे आपले शेतकरी आहेत त्यांना पीक विमा मिळाला काय न मिळाला काय त्यांचे म्हणजे अजिबात त्यांना काही म्हणजे परवडत नाही. त्यामुळं आता जास्तीत जास्त आपण हे झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला कसा पीक विमा मिळता येईल काय नाही त्याचा पाठपुरावा करून आपण शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणाने आपण उभं राहू. आता जी आमची 7-8 जणांची मागणी आहे, 8 जणांपैकी कोणालाही काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली त्याच्या पाठीमागं खंबीरपणे मी उभं टाकणार. मला जरी नाही मिळाली, पप्पू पाटलाला जरी मिळाली तरी चालते, किंवा रावगावकरला मिळाली तरी चालते, भोसेकरला मिळाली तरी कोणत्याही कॅन्डिडेटला आमच्या उमेदवारी मिळू द्या, त्याच्या पाठीमागं 100% आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहोत आणि काँग्रेस पक्षाचंच काम.